प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना प्रार्थना करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिक्रिया द्या. प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देवनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये समजावत आहेत की संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. एवढ्या वाक्याचाच आम्ही विचार करूया की संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आता तुकोबारायांनी तातडी करायला सांगितले. तातडी म्हणजे काय की हातातलं काम, जेवण सगळं साईडला ठेव आणि पटकन तातडी. तातडी या शब्दाचा अर्थ की कोणताही विलंब न लावता तू संत समागमला जा आणि संत समागमे धरावी आवडी, आवडीने जा. तुझा भाव स्वच्छ ठेव, निर्मळ ठेव आणि आवडीने संत समागममध्ये जा. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, संत समागमचं महत्त्वाचं असं आहे की तिथे गेल्यानंतर निश्चितपणानं तुमच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खरंच बदल होतो, परिवर्तन होतं. आणि ते परिवर्तन साधंसुद्धा होत नाही आहे. तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं झालं तर एक ठिकाणी विशाल 1000 एकरच्या ग्राउंडवरती समागम चालू होता आणि त्या समागमच्या गेटच्या बाहेर आउटसाईडला जो रोड जात होता तिथे एक बस स्टॉप होता. एक चोर त्या बस स्टॉप ठिकाणी आला आणि त्याला वाटलं की एवढे लाखोंच्या करोडांच्या गाड्यांमधून बसून लोक येतात या समागममध्ये, आपण या समागममध्ये जाऊया. त्या चोराला वाटलं की काहीतरी चोरी करायला मिळेल. तो सुरुवातीला गेटमध्ये गेला, सेवादलना धन्यरंकार केला. आता चोरच तो, ॲक्टिंग केली, धन्यरंकार केला. सेवादलनी पण त्याची तपासणी केली की निरंकारी समागममध्ये जेव्हा जातात तेव्हा तुमच्याकडे बिडी आहे का, सिगरेट आहे का, तंबाखू आहे का, हे चेक करतात आणि काढून ठेवायला लावतात, फेकून देतात. ती गोष्ट तिथं आत न्यायला अलाउड नाही आहे. त्या चोराला पण तसंच त्या पद्धतीनं चेक केलं आणि चोर आतमध्ये गेला. आता चोराच्या डोक्यात एकच की चोरी करणं. तो पहिल्यांदा कॅन्टीनमध्ये गेला. तिथे लाईन लागलेली, सगळे म्हणत होते महात्माजी आई आहे, आई आहे. सेवादल म्हणायचे महात्माजी आई. एवढी प्रेमळ भाषा त्या चोराने पहिल्यांदाच ऐकली होती. तो चोर कॅन्टीनमध्ये चहा पिला, नाश्ता केला व्यवस्थित. आता त्याला वाटलं की जिथे टेंट राहण्याचे आहेत त्या टेंटमध्ये जाऊया, तिथं लोक नसतील, मग तिथे आपल्याला बॅगा वगैरे चेक करून चोरी करता येईल. म्हणून तो चोर त्या टेंटमध्ये गेला. तर टेंटमध्ये अनेक महापुरुषांची विचार, भजनं वगैरे चालू होती, गीतं बोलायची चालू होती. जिथे तो जात होता तिथे लोक दर्शन घेत होते. महात्माजी या या या, कुठून आला, आदर, सन्मान, सत्कार हे सगळं त्यानं तिथं पाहिलं. आणि त्या टेंटमध्ये पण त्याला कुठेही चोरी करण्याचा चान्स मिळाला नाही. तो विचार करायला लागला, जिथे जातोय तिथे येते दर्शनच घेतायत माझं, माझ्यामध्ये कुठंतरी माणूस आहे, माझ्यामध्ये कुठंतरी देव आहे असं त्याला वाटायला लागलं. परंतु चोर त्याच्या डोक्यात हवी होता. त्यानं विचार केला की आता पंडालमध्ये नाही, इथे टेंटमध्ये नाही, तर पंडालमध्ये तरी जिथे माताजी बसतात त्या मेन पंडालमध्ये जाऊन बघूया, कोणाचं पॉकेट तर मारायला भेटलं तर. तिथे गेल्यानंतर तिथंही तीच शिस्त, तिथंही आदर, सन्मान, सत्कार, या महाराज, या महाराज, बसा महाराज, उठा महाराज. तो चोर विचार करायला लागला, माझ्या सासरवाडीत मला एवढी इज्जत नाही आहे, माझ्या घरामध्ये मला इज्जत नाही, नव्हे तर माझ्या बायकोसमोर पण माझी एवढी इज्जत नाही आहे. आजपर्यंत आयुष्यामध्ये कोणी मला महाराज किंवा देव म्हटलं नाही आहे. हे कोणतं असं ठिकाण आहे समागमचं जिथे मला लोक देव म्हणतायत, जिथे मला आदरानं सन्मानानं वागवत आहेत. आणि ही गोष्ट त्याच्या डोक्यात बसली की माझ्यात कुठंतरी माणूस आहे. म्हणतात ना, क्या प्यार करेगा वो भगवान से, क्या
प्यार करेगा वो इंसान से, जन्म लेकर इंसान की गोद में कर न पाया प्यार वो इंसान से. ही गोष्ट तंतोतंत त्याच्या लक्षात आली की बाबा रे, आपण पण कुठेतरी माणूसच आहे. आणि त्या समागममध्ये पूर्ण फिरल्यानंतर कुठंही चोरी करण्याचा त्याला चान्स आला नाही. त्यानं प्रसादी केली, लंगर केली आणि व्यवस्थित पोट भरल्यानंतर तो म्हटला आता आपण जाऊया. 2 तास फिरला, पण कुठेही त्याला चोरी करण्याचा चान्स भेटला नाही. एवढे लाखो लोक असतात, पण जिथे जाईल तिथे दर्शन घेत होते, देवा या, देवा या, महाराज या. अक्षरशः तो आश्चर्यचकित झाला आणि समागममधून बाहेर पडला तो चोर. आणि बाहेर गेल्यानंतर त्याला त्याच बसस्टॉपवरती एक सुटकेस सापडली आणि चांगुलपणाचं लक्षण जे असतं ते त्याच्या डोक्यात घुसलं होतं आणि त्याच्यातला चोर नाहीसा झाला होता. त्या 2 तासामध्ये, समागममध्ये फिरलेल्या त्या 2 तासामध्ये परिवर्तन झालं होतं आणि चांगुलपणा त्याच्यात आला होता, माणुसकी आली होती. तीच बॅग घेतली आणि पोलीस स्टेशनला जमा केली की मला अशी बसस्टॉपवर सापडली. पोलिसांनी ती बॅग खोलली आणि खोलल्यानंतर त्याच्यामध्ये जे आय कार्ड होतं एका मोठ्या बड्या ऑफिसरचं होतं आणि त्याची ती बॅग तिथे फसून राहिली होती. त्याला फोन केला आणि त्या माणसाकडे बोलवलं, त्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि त्या अधिकाऱ्याने बॅग उघडली आणि त्या माणसाला सांगितलं की खरंच देव माणूस भेटला. तुला यातले जेवढे बंडल पैशाचे पाहिजे तेवढे घे, कारण तू माझी बॅग दिली. महत्त्वाचे कागद त्याच्यामध्ये होतं, माझं आय कार्ड होतं, माझ्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. तुला पाहिजे तर कोणताही बंडल उचल. तेव्हा तो चोर म्हणाला नाही हो, असं नाही, मला वाटलं, मी देऊन टाकलं. त्याच्यानंतर तो म्हणला मग तुला 5 स्टार हॉटेलमध्ये मी जेवायला घालतो, तिथे तरी तू जेवण माझ्याशी बरोबर केलं पाहिजे, आता तू काहीच बोलू नको. त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये तो अधिकारी घेऊन गेला. त्या चोराला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण झाल्याच्या नंतर 2-2.5 तास निघून गेले यांचे आणि जेवण झाल्याच्या नंतर जेव्हा बिल हॉटेलवाल्याने केलं तेव्हा सगळं काय काय घेतलं होतं त्याची लिस्ट होती त्या बिलावरती. परंतु एक ठिकाण असं होतं की चांदीचा चमचा 2,500 रुपये त्या बिलामध्ये टाकला होता. तेव्हा तो अधिकारी म्हटला की हा चांदीचा चमचा 2,500 काय लिहिलं. तेव्हा ते हॉटेलवाले म्हटले की तुम्हाला चांदीचे चमचे जेवणासाठी, भात खाण्यासाठी दिले होते, त्यातला एक चमचा गायब आहे, त्याच्या 2,500 लावले. तेव्हा तो अधिकारी म्हणतो की अहो आम्ही काय चोर वाटतो का? आणि या माझ्याबरोबर आलेल्या माणसा, तो तर देव माणूस आहे, त्याच्यावर तर संशय घेऊच नका, भले मला चेक करा पण त्याला चेक करू नका. हॉटेलवाले म्हणले नाविलाज असतो, दोघांना चेक करावं लागेल. चेक केल्यानंतर अक्षरशः तो जो देव माणूस समजत होता ना, अक्षरशः तो चोरच होता, प्रत्यक्षात तो चोरच होता. परंतु त्या समागमचं परिवर्तन त्याच्या डोक्यात होतं 2 तासाचं, म्हणून त्याच्यात तो चांगुलपणा, ती माणुसकी आली होती आणि ती बॅग त्यानं परत केली होती. आणि तो चमचा त्या चोराच्या खिशात सापडल्याच्या नंतर तो अधिकारी आश्चर्यचकित झाला, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हटला की अहो तुम्ही पैशानं भरलेली बॅग माझी रिटर्न दिली आणि तुम्ही आत्ता 2,500चा चमचा चोरला. अक्षरशः तो चोर रडायला लागला, त्याचे डोळे पाण्याने डबडबले, पाण्यानं भरले आणि अश्रू गळत होते. तेव्हा तो अधिकारी म्हटला की तुम्ही रडताय का? तेव्हा तो चोर म्हणाला खरं तर मी ओरिजिनल चोरच आहे, परंतु चोरी करण्यासाठी निरंकारी संत समागममध्ये गेलो आणि समागममध्ये प्रत्येकजण माझं दर्शन घेत होते, या महाराज, बसा महाराज, देवा वगैरे असा आदर सन्मान देत होते. त्या 2 तासामध्ये एवढा मी त्या संत समागममध्ये गुरफटलो की माझ्यामधला माणूस बाहेर आला, माझ्यामधला चांगुलपणा बाहेर आला. आणि त्या 2 तासामध्ये बाहेर त्या समागमच्या आल्यानंतर तेच चक्र माझ्या डोक्यात फिरत होतं की एवढा आदर, एवढा सन्मान, एवढं मला माझे पाहुणेसुद्धा, माझे घरचेसुद्धा देव महाराज म्हणत नाही आहेत, हे चक्र माझ्या डोक्यात फिरत होतं. कुठंतरी माझ्यातला माणूस जागृत झाला आणि बसस्टॉपला आल्यानंतर तुमची बॅग दिसली. ती बॅग मला वाटलं की आपण पोलीस स्टेशनला द्यायला पाहिजे. आणि या गोष्टी घडत असताना पुन्हा 2.5-3 तास निघून गेले आणि जेवण केल्यानंतर पुन्हा माझ्यातला माणूस लुप्त झाला
आणि पुन्हा माझा चांदीचा चमचा बघितल्याच्या नंतर चोर जागृत झाला आणि म्हणून मी ती चोरी केली. खरं सांगतो मी चोरच आहे. म्हणून खरं तर संत समागम करायचा असतो, कारण चोरसुद्धा इथे माणूस बनू शकतो. म्हणून एक शाहीर म्हणतो की ये तो आम सी बात है, किसी पत्थर को भगवान बनाने का हुनर. ये तो आम सी बात है, किसी पत्थर को भगवान बनाने का हुनर. अरे किसी पत्थर दिल इंसान को भगवान बनाकर दिखाइए. आज तीच गोष्ट समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी करतायत. तुम्ही या समागमला हजेरी लावा आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं परिवर्तन करून घ्या. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.